नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रक्षाबंधन वास्तविक मध्ये काय होते, केव्हापासून ती साजरी करण्यात आली व का साजरी केली गेली, ती साजरी करण्याची सुरुवात कधी व कशासाठी करण्यात आली, ज्याला आज आपण रक्षाबंधन म्हणतो. हकीकत वास्तविक मध्ये तिचं खरं नाव काय होतं, तिचा बौद्ध धर्माशी काही संबंध आहे का, बौद्धांनी रक्षाबंधन साजरी करावी का? चला तर मग आपण या प्रश्नांची उत्तरे शोधूया. हिंदू धर्मानुसार शीख आणि बुद्ध पण रक्षाबंधन हा सण साजरा करतात. तिचा खऱ्या स्वरूपात प्रत्यक्ष संबंध येतो तो बौद्धांच्या जीवनशैलीपासून सुरू होतो. रक्षाबंधनाचं सुरुवातीचं नाव हे रक्खासुत्त असं होतं. रक्खासुत्ताचं गोंधळलेलं भ्रमित असलेलं नाव रक्षाबंधन आहे. तर मग आता तुम्ही म्हणाल, मग रक्खासुत्त आणि रक्षाबंधन यांच्यात काय फरक अंतर आहे? तर हे समजण्यासाठी आपल्याला 2500 वर्षामागे जावे लागेल, जेव्हा या देशामध्ये सर्वत्र बौद्ध धर्माचाच प्रभाव होता. ज्या वेळेस गौतम बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं, म्हणजे त्यांचा मृत्यू झाला, त्यानंतर बुद्ध संघामध्ये कोणी नेतृत्व करणारं नव्हतं, अध्यक्ष नव्हतं, कोणी संघाला मार्गदर्शक नव्हता. त्याच वेळेस भगवान बुद्धांचे शेवटचे शिष्य सुभद्र हे भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणाच्या काही दिवस आधीच संघात सामील झाले होते, संघात आले होते. त्यांना ना कुठला अनुभव होता, ना दुसऱ्या भिक्षू इतके ज्ञान होते. पण तेव्हा गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांनी एक साधारणशी टीका केली की बरं झालं, खूप बोलत होते, हे नका करू, ते नका करू, असं करा, ते करा, ते करणं गरजेचं आहे, ते करणं चुकीचं आहे, असं बोलणारा आता गेला. आता मी संघ चालवेल, मी माझ्या मनाप्रमाणे करेल. सुभद्र यांचे बोलणे भंते महाकश्यप ऐकत होते. महाकश्यप हे भगवान बुद्धांचे सर्वात जवळचे आणि सर्वात विद्वान बौद्ध भिक्षू होते. तेव्हा त्यांनी विचार केला की आत्ताच तर भगवान बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले आणि आत्ताच अशा प्रकारच्या गोष्टी बोलणे चालू झाले. काळ पुढे जाईल, मग तेव्हा काय होईल? त्यांना काळजी वाटू लागली. भगवान बुद्धांच्या सुत्तांना एकत्र ठेवायला पाहिजे, म्हणजे ते पुढच्या पिढीचे मार्गदर्शक बनतील. तथागत गौतम बुद्धांचे 82,000 सुत्त होते. सुत्त म्हणजे गौतम बुद्धांचे उपदेश, विचार, त्यांचे मार्ग होय. म्हणजे भगवान गौतम बुद्धांनी ज्या गोष्टी सांगितल्या, जे मार्ग सांगितले, त्यांना सुत्त म्हणतात. बुद्धांचे 82,000 सुत्त आणि त्यांचे अरहंत झालेले भिक्षू यांचे 2,000 सुत्त, असे एकूण 84,000 सुत्तांना एकत्र ठेवणं गरजेचं होतं. गरजेचं आहे म्हणजे पुढच्या पिढीला ते जसेच्या तसे चांगल्या स्वरूपात उपलब्ध होईल. हा विचार भंते महाकश्यप यांच्या मनात येऊ लागला. म्हणजे गौतम बुद्धांचा जो मार्ग आहे, जो धम्माचा मार्ग आहे, त्या खऱ्या मार्गानेच सर्वजण एकत्र येतील व कोणीही स्वतःची मनमानी मनासारखे करणार नाही. या सुत्तांना एकत्र बांधून त्यांची रक्षा, त्यांचं संरक्षण करायला हवं. त्यानुसार मग सुत्तांना एकत्रित करण्यासाठी त्या काळी अरहंत असलेले बौद्ध भिक्षू एकत्र आले. पण तेव्हा त्यांना गरज होती भंते आनंद यांची. पण आनंद भिक्षू तोपर्यंत अरहंत झाले नव्हते. आनंद भिक्षू भगवान बुद्धांचे चुलत भाऊ व एकदम जवळचे भिक्षू होते. त्यांना भगवान बुद्धांनी सांगितलेले उपदेश, वचन त्यांच्या एकदम डोक्यात जसेच्या तसे राहत असत व त्यांनी भगवान बुद्धांचे शिष्य होण्याआधी भगवान बुद्धांना सांगितले होते की जर तुम्ही कधी कोणाला मी नसताना काही गोष्टी सांगितल्या तर त्या मग मला परत सांगायच्या. त्यामुळे भंते महाकश्यप यांना भंते आनंद सुत्त एकत्रित बांधण्यासाठी हवे होते. मग भगवान गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर 3 महिन्यांनी म्हणजे श्रावण पौर्णिमेचा भंते आनंद अरहंत झाल्यानंतर सुत्त एकत्रित करण्याचा दिवस ठरला. त्यानुसार मग राजा अजातशत्रू याने 500 बौद्ध भिक्षूंची राजगीर मधील सप्तपर्णी गुफात त्यांची व्यवस्था केली. त्यालाच मग बौद्ध धर्माची पहिली संगती म्हणतात, संमेलन म्हणतात. सुत्तांना चांगल्या प्रकारे एका रेषेत व्यवस्थित ठेवण्यासाठी, त्यांचे संरक्षण करण्यासाठी श्रावण पौर्णिमेला सुरुवात झाली. त्याला म्हणतात रक्षासुत्त, म्हणजे सुत्तांची रक्षा करण्याचा दिवस, जो आज झाला रक्षाबंधन. रक्षाला पाली भाषेमध्ये रक्षा म्हणतात. हे जे रक्षाबंधन आहे म्हणजे रक्षाचं हे जे बंधन, ही जी जोडणी आहे, हे बंधन, ही जोडणी सुत्ताच्या मार्फत केलं गेलं. सुत्त म्हणजे भगवान बुद्धांचे वचन, उपदेश, मार्ग, त्याला लोकांनी नंतर एका धाग्यामध्ये स्वीकारलं. हे सुत्त बांधण्याचं काम
7 महिने चाललं. म्हणजे श्रावण महिन्याच्या पौर्णिमेपासून ते फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेपर्यंत भंते उपाली यांच्या अध्यक्षतेखाली विनय पिटकाचं संगायन केलं. गट टोकरी बनवली तर भंते आनंद यांच्याकडून सुत्त पिटकाची टोकरी बनवली. सुत्त पिटकाचं संगायन केलं. पहिल्या बौद्ध संगतीमध्ये कार्यक्रमात 500 भिक्खूंनी विनय पिटक व सुत्त पिटक यांचं संगायन केलं. हे एकत्र केले. अधिधम्मानंतर लिहिलं. सुरुवातीला अधिधम्मा सुत्त पिटक मध्येच होतं. तेव्हापासून प्रत्येक वर्षी श्रावण पौर्णिमेचा दिवस रक्खा पौर्णिमा रक्खा सुत्त म्हणून साजरा होऊ लागला. तो मोठ्या सणाप्रमाणे साजरा होऊ लागला. तेव्हापासून सर्व बौद्ध अनुयायी प्रत्येक वर्षी रक्खा सुत्त बांधायला लागले. याचा अर्थ असा होतो की आपण बुद्धाच्या विचारांचे रक्षण करू, त्यांच्या शिकवणीचे पालन करू, बुद्धांच्या ज्ञानाचा आणि करुणेचे पालन करू. आणि तेव्हापासून हा धागा बांधला जाऊ लागला. रक्खा सुत्त म्हणजे नेमकं काय? ही गोष्ट ही गाथा खुद्द निकायातील खुद्दक पाठ किंवा सुत्त निपात या ग्रंथामध्ये येते. रक्खा म्हणजे रक्षण किंवा संरक्षण. हे एक परित्राण सुत्त आहे. म्हणजे संरक्षणासाठी वाचाव्या अशा गोष्टी किंवा कथा. त्यात बुद्ध सांगतात की जर तुमचं मन शांत, करुणामय, दयाळू आणि संयमी असेल तर ते तुमचे सर्व वाईटांपासून रक्षण करू शकते. शिलासारखं रक्षक नाही. जर तुम्ही शील पाळत असाल तर तुमच्या भोवती नैतिकतेच्या अदृश्य कवच आवरण असते. जेव्हा कोणी भिक्षू किंवा उपासक एखाद्या कठीण प्रसंगाला सामोरे तोंड देत असेल तेव्हा त्यांच्या मनगटाला हा धागा म्हणजे धम्म धागा बांधला जात असे. म्हणजे त्याला शील, दया, करुणा आणि धम्माची आठवण राहील. ही राखी नव्हती, ते रक्खा सुत्त होतं जे आजच्या रक्षाबंधनाशी संबंध दाखवतो. भाऊ बहिणीची रक्षा करील नाहीतर बहीण भावाची रक्षा करील हा खूप लहान धर्म झाला. माणूस स्त्रीचं रक्षण करील याचा अर्थ असा झाला की बाई स्वतःची रक्षा नाही करू शकत. म्हणजे तिला पुरुषांकडून बेड्यांमध्ये बंधनामध्ये बांधायचं, माणसांकडून बंधनात बांधून ठेवायचं. स्त्रीला पुरुषांच्या बंधनातून सोडवायचे काम बुद्ध आणि अनेक महापुरुषांनी केले. भाऊ बहिणीचे संरक्षण रक्षा कसा करेल? जोपर्यंत तो स्वतः जास्तीत जास्त मजबूत, बळकट, मोरली स्ट्रॉंग नाही होणार. जोपर्यंत तुम्ही स्वतः चारित्र्याने मजबूत नसाल तोपर्यंत तुम्ही कोणाचेही रक्षण करू शकणार नाही. म्हणून भगवान बुद्धांनी चारित्र्यवान आणि नैतिक दृष्ट्या बलवान असण्यासाठी सांगितलेले सुत्त संपूर्ण जगाचे, संपूर्ण विश्वाचे आणि सर्व प्राण्यांचे रक्षण करतात. तुम्हा सर्वांना रक्खा सुत्त दिवसांच्या खूप शुभेच्छा. ज्यांनी हे सुत्त संगायन करून आपल्यापर्यंत पोहोचवलं अशा महान भिक्खू संघाला प्रणाम. नमो बुद्धाय.